फायनली गाईज आम्ही रत्नागिरीमध्ये पोचल्यानंतर आमचा होता पहिला बीचचा दौरा. सो ते आहे भाटे बीच, जे की खूप जवळ आहे, 1.5 किलोमीटर्स फ्रॉम रत्नागिरी आणि आमच्या रिसॉर्टला लागूनच आहे. सो आम्ही छानपैकी रेडी झालो. सो हा जो ड्रेस आहे हा मी मिंत्रावरून घेतला होता, जे की माझ्या बड्डेला घेतला होता. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक करून टाईप करा. त्याच्यानंतर फायनली आम्ही पोचलो भाटे बीचला आणि अमेझिंग बीच आहे. खूपच क्वाईट बीच वाटला, जो की ब्लॅक आणि सिल्वर सँड आहे आणि सराउंडेड बाय ट्रीज अँड माउंटेन्स अँड खूप छान सनसेट होत होता. ॲक्च्युली सनसेट झालेला होता, आम्ही थोडंफार लेट झालेलो होतो आणि समोरच आमची पूर्ण फॅमिली उभी होती. तनू उभी होती, सखी उभी होती, रवी भाऊजी, दिलीप भाऊजी, सतीश भाऊजी, सगळेजण उभे होते आणि सगळेजण छानपैकी फोटोज काढत होते. बघू शकता की माउंटेन्सला कनेक्टेड आहे आणि इथून अरेबियन सीचा व्ह्यू खूपच अमेझिंग वाटत होता. ही आहे आमची रुही, खूप छानपैकी ती खेळत होती पाण्यामध्ये. त्याच्यानंतर सखी पण खूप जास्त पाण्यामध्ये खेळत होती. बघू शकता ती एकटीच उभी होती पाण्यामध्ये खेळायला. सोबतच आम्ही खूप सगळे व्हिडिओज काढले, खूप सगळे फोटोज काढले आणि आम्ही सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केला. सर्वात जास्त एन्जॉय तर लहान मुलांनी केला आणि खूपच क्लीन बीच आहे हा. आणि याला सुरुबन नावाने पण म्हणलं जातं, कारण की सुरू म्हणजे झाडं आणि झाडांच्या इर्दगिर्द असणारा बीच म्हणजे सुरुबन असं म्हणून म्हणलं जातं. सो मी पण खूप छानपैकी व्हिडिओज काढले. ॲक्च्युली तनयाने माझे खूप सगळे व्हिडिओज काढले. ह्याच्यासोबतच आम्ही फॅमिली फोटोज पण काढले, कारण की ह्या मेमरीज असणं पण खूप जास्त गरजेचं आहे. आणि आम्ही रूममध्ये आल्यानंतर मिहीरला खूप जास्त भूक लागलेली होती. सो मी मिहीरसाठी छानपैकी ऑर्डर केलं चिकन बिर्याणी, कारण की पाण्यामध्ये खेळून त्याला खूप भूक लागलेली होती आणि त्याला त्रास पण होत होता. शक्यतो मुलांना अचानक कोस्टल एरियामध्ये आलं की त्रास व्हायला सुरू होतो. सो छानपैकी त्याला खायला घातल्यानंतर आम्ही निघालो खूपच फेमस रत्नागिरीच्या हॉटेलमध्ये, ज्याचं नाव आहे मत्स्यम. सो मत्स्यम जाण्यासाठी आम्ही निघालो. फायनली आम्ही मत्स्यममध्ये पोचलेलो होतो आणि तिथे जाऊन माहिती झालं की मत्स्यम जे हॉटेल आहे ते खूपच जास्त फेमस आहे आणि खूपच फेमस मराठी कलाकार पण इथे आलेले होते. सो बघू शकता सगळ्या मुलांना फिश खायची होती. सो फायनली ही आहे आमची फिश थाळी. खूपच अमेझिंग सुरमई थाळी आलेली होती. मी पण सुरमई फ्राय खाल्लं. ह्याच्यासोबतच आपला व्लॉग इथे संपतो. भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि आमचे फोटोज पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला खूप सगळं प्रेम द्यायला विसरू नका. बाय बाय.